मी भीमराव खंडाळे पाटील BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे रामदेव बाबाच्या पतंजलीवरती महाराष्ट्रामध्ये धडक कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 75 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तसंच रामदेव बाबाच्या पतंजली उद्योग समूहावरती सुद्धा कारवाई होते का काय हे बघणं गरजेचं आहे। आणि या कारवाईच्या माग भारतीय जनता पक्ष आहे असं बोललं जातंय। आता त्याची चर्चा सुद्धा जोरदार देशभर रंगलेली आहे की गेल्या आठवड्यामध्ये रामदेव बाबा यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यामुळंच आता रामदेव बाबा यांच्यावरती कारवाई झाली असं काही जणांचं म्हणणं आहे की रामदेव बाबा कारवाई ही जाणीवपूर्वक केली। गेल्या आठवड्यात रामदेव बाबा हे बोलले आणि लगेच 2 दिवसांनी त्या ठिकाणी एक तडफदार असा अधिकारी म्हणजे न कुणाला घाबरणारा गुंड्या सुंड्यांना अशा अधिकाऱ्याची त्या ठिकाणी नियुक्ती केली गेली आणि त्या अधिकाऱ्यानं लगेच रामदेव बाबाच्या पतंजलीवरती पहिला घावा घातला। रामदेव बाबाची पतंजलीवरती कारवाई केली। तर नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, कसं आहे, कसं झालं, या सगळ्याची आज आपण चर्चा करणार आहोत। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। रामदेव बाबा हे पतंजली उद्योग समूहाचे प्रमुख आहेत। रामदेव बाबा हे योग गुरु आहे, गुरु नाही म्हणता येणार पण योग साधन आहे रामदेव बाबाचं आणि त्याच्यावरती ते पैसे कमवत होते। त्यानंतर बघा 2014च्या दरम्यान त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सोबत काँग्रेसच्या विरोधात आंदोलनं केली आणि भली मोठी अशी आंदोलनं केली आणि त्याचं बक्षीस म्हणून रामदेव बाबाला अनेक कंपन्यांचे परवाने मिळाले। 1200-1500 एकर जमीन त्यांना फुकट 1 रुपयामध्ये मिळाली। असं अनेक सरकारनं रामदेव बाबा यांना दिलं। आता त्यातच रामदेव बाबा यांनी अनेक नवनवीन प्रोजेक्ट लॉन्च केले। मग ते खोटे नाटे काही सांगून लोकांना येड्यात काढून प्रोजेक्ट लॉन्च केले आणि ते विक्रीसाठी। आता पतंजलीचे स्टोर आहेत राज्यामध्ये, गावागावांमध्ये पतंजली स्टोर आहेत। त्याचा लाखो कोटीचा बिझनेस हा रामदेव बाबाचा आता सध्या देशभर फैललेला आहे। तसंच देशाच्या बाहेर सुद्धा अनेक माल रामदेव बाबाचा बाहेर जातो, परंतु सगळ्या खोट्या नाट्या जाहिराती केल्या जातात आणि अशा खोट्या नाट्या जाहिरातीमुळेच रामदेव बाबावरती कारवाई झाली असं काही जणांचं मत आहे। परंतु काही जणांना असं वाटतं की रामदेव बाबा यांनी गेल्या आठवड्यामध्ये असं म्हटले होते की पत्रकारांनी प्रश्न विचारला की बाबा देशामध्ये पेट्रोल महाग झालेलं आहे आणि तुम्ही तर म्हटले होते की भाजपचं सरकार आल्यानंतर पेट्रोल डिझेलचा दर हा कमी होईल, गॅसचा दर कमी होईल, महागाई मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये कमी होईल असं तुम्ही सांगितलेलं होतं। आता या प्रश्नाला उत्तर देताना मात्र रामदेव बाबा यांनी असं सांगितलं, रामदेवने, की जर सरकारने मला पेट्रोल पंपाची लायसन्स दिली तर मी या देशामध्ये पेट्रोलचा दर हा 40 रुपये करेन आणि 40 रुपये लिटरनं पेट्रोल विकन। मग त्याच्यावरती दुसरा प्रश्न असा झाला की तुम्हाला 40 रुपयाने पेट्रोल परवडन, मग सरकार का विकू शकत नाही? त्याच्यावरती रामदेव बाबानं उत्तर दिलं नाही आणि लोकांच्या लक्षात आलं की खरंच पेट्रोल 40 रुपयाला लिटर विकायला परवडतंय, मग हे सरकार जाणीव बुजवून 40 रुपये लिटर पेट्रोल विकत नाही असं झालं। आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रामध्ये अन्न भेसळ विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती होते। आता रामदेव बाबा सारख्या माणसावरती कोण कारवाई करू शकतो तर तो एकमेव अधिकारी म्हणजे तुकाराम मुंडे अशी चर्चा रंगली आणि तुकाराम मुंडे यांची अन्न भेसळ विभागाच्या आयुक्तपदी नियुक्तीच करून टाकली लगेच। आता नियुक्ती झाली तुकाराम मुंडेंची आणि नियुक्ती झाल्या त्यांनी रामदेव बाबाची 12 दुकानं शोधली, 12 शॉप शोधली आणि त्याच्यावरती कारवाई केली आणि सगळा माल जप्त केला। आता काय जप्त, त्याचं कारण बघा। आता रामदेव बाबाच्या जाहिराती ज्या आहेत ह्या सगळ्या चॅनलला जाहिराती आहेत आणि त्या आवाच्या सवा काही जाहिराती आहेत। म्हणजे तुम्ही हे औषध प्या, तुमचा लठ्ठपणा कमी, तुम्ही हे करा, ते तुम्हाला लगेच बरं होतंय। आता ते सगळं सविस्तर आपल्याकडे माहिती आहे, ते सुद्धा तुम्हाला सांगतो। आता सुप्रीम कोर्टामध्ये एकाने याचिका दाखल केली होती की रामदेवच्या ज्या
रामदेव बाबाचे जे हे प्रोडक्ट आहेत आणि ह्याच्या ज्या जाहिराती आहेत ह्या चुकीच्या पद्धतीच्या आहेत असं दाखल केलेलं होतं. तर त्या जाहिरात प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी बघा तिथं काय काय दिशाभूल करणारे जाहिराती आहेत असं ती मांडलेलं बघा. पतंजलीने बीपी, शुगर, दमा, लठ्ठपणा, कोविड-19 बरे करतो असे दावे, आधुनिक वैज्ञानिक शास्त्राविरोधात अपप्रचार केलेला होता. आता कारवाई काय झालेली होती की सुप्रीम कोर्टानं 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने पतंजलीच्या जाहिरातींवर बंदी घातलेली होती. रामदेव बाबांचे जे शिष्य आहेत आचार्य बाळकृष्ण यांना अवमानाची नोटीस दिलेली होती कोर्टानं. आता मार्च एप्रिल 2024 ला कोर्टाने बिनशर्त माफी नाकारली, म्हणजे त्यांनी माफी मागितली होती ती नाकारली. तुम्ही संपूर्ण देशाला फसवले आहे असं सुप्रीम कोर्टानं सुनावलं होतं. त्यावर एप्रिल 2024 मध्ये बाळकृष्णन रामदेव बाबाचे यांनी कोर्टात हजर राहून बिनशर्त माफी मागितलेली होती. आता 13 ऑगस्ट रोजी बघा 2024 ला सुप्रीम कोर्टाने माफी स्वीकारून अवमानन खटला बंद केला, पण इशारा दिला होता की पुन्हा अशी जर चूक केली तर पुन्हा तुमच्यावरती कारवाईचा बडगा उगारला जाईल असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं. आता उत्तराखंड सरकारनं काय सांगितलं होतं बघा. 14 उत्पादनाचे परवाने रद्द केले उत्तराखंड सरकारनं. एप्रिल 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या फटकारनंतर उत्तराखंड औषध नियंत्रकाने पतंजली आयुर्वेदाच्या 14 उत्पादनाचे परवाने रद्द केले होते. त्याचं कारण दिलं होतं की दिशाभूल करणाऱ्या जाहिराती होत्या. आता बी जाहिराती तशाच होत्या. आता तिसरं कारण काय होतं की महाराष्ट्रात FDI चे तुकाराम मुंडे म्हणजे आयुक्त झाल्या तुकाराम मुंडे यांनी पदभार घेतला आणि राज्यभर धाडसत्र सुरू केलं. त्याच्यामध्ये त्यांना हे सगळं दिसून आलेलं आहे. आता त्यांनी पतंजलीचा काय काय माल जप्त केला हे सुद्धा आपण बघूया. त्यांनी 43,24,000चा माल जप्त केलाय, म्हणजे तो सगळा 75 लाखाच्या वरती गेलाय. आता पतंजली दिव्य फार्मसी 51.41 लाखाचा माल जप्त केला, म्हणजे दिव्य फार्मसी. पुणे विभागातून बघा 14.68 लाखाचा, नागपूर विभागातून 7.26 लाखाचा, कोकण विभागातून 18.58 लाखाचा औषधं जप्त केली. बघा वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी औषधं जप्त केली. आता ह्याच्यामध्ये काय होतं, मिस ब्रँडेड औषध, आक्षेपकार्य जाहिराती, गंभीर आजार बरे करण्याचे दावे, म्हणजे खोटे दावे केले जात होते. हे सगळं केलं गेलेलं आहे. आता GST विभागाकडनं 27.46 कोटींची नोटीस सुद्धा रामदेवला आलेली होती. एप्रिल 2024 मध्ये GST गुप्तचर विभाग चंदीगडने पतंजली फूड्सला 27.46 कोटीची इन्कम टॅक्स क्रेडिट परत करण्याची कारणे दाखवा नोटीस बजावलेली होती. दिल्ली हायकोर्टाने सुद्धा काय कारवाई केली ते बघा. डाबर च्यवनप्राश जाहिरात प्रकरणी नोव्हेंबर 2024 मध्ये पतंजलीने धोका च्यवनप्राशच्या जाहिराती केल्या होत्या, तर सर्व इतर ब्रँड फसवे आहेत असे सांगितले होते त्या जाहिरातीमध्ये. फक्त आमचाच ब्रँड चांगला आहे, इतर ब्रँड फसवे आहेत असं सांगितलं गेलेलं होतं. यावर कोर्टाचा आदेश आला होता की 3 दिवसात जाहिरात सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवा. हा बदनामीचा स्पष्ट प्रकार आहे, तुमच्यावरती कारवाई केली जाईल असं सुद्धा सांगितलेलं होतं. आता त्यानंतर बघा इतर कारवाया काय काय झालेल्या आहेत. दंतमंजन प्रकरण, म्हणजे दंतमंजन जे आहे ह्याचं पतंजलीचं ते समुद्र फेन वापरून ही हिरवा मार्क लावल्याने वकील शशा जैन यांना नोटीस पाठवलेली होती दंतमंजन प्रकरणी. परत सरसोचं तेल जे आहे त्याची जाहिरात सॉल्व्हेअर इन्व्हेंटर्स असोसिएशन्स FSSAI कडे तक्रार दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींची केलेली होती. आता छत्तीसगडमध्ये सुद्धा FIR झालेला आहे त्यांच्यावरती. कोविड काळामध्ये ऑलिपॅथिक प्रकरणावरून FIR दाखल झाला होता, म्हणजे बिहारमध्ये सुद्धा झाला होता. ते कोविड-19चं औषध काढलं होतं आणि एक मंत्री आणून त्याला उद्घाटन केलं होतं आणि हे औषध प्या कोविड बरा होईल असं रामदेव बाबांनी जाहिरातीत सांगितलेलं होतं. आता कोर्टाचा अवमान सुद्धा केलेला आहे. कोर्टाच्या अवमान खटला कोर्टामध्ये होता. पण आता रामदेव बाबाचे जे हे सगळे जाहिराती यांच्या विरोधात ज्या आतापर्यंत कारवाया झालेल्या आहेत ही प्रकरण आता बंद झालेली नाहीत. आता पतंजलीचं नुकसान म्हणजे उत्पादने
परवानेच रद्द करण्याची आता प्रक्रिया सुरू झालेली त्या जाहिरातींमुळे. आता रामदेव बाबाने ह्या सगळ्यांवर वक्तव्य सुद्धा केले. आयुर्वेदाला रिसर्चचा आधारात पुराव्यासह आणण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, आधुनिक वैज्ञानिकाविरोधात अपप्रचार आणि मिस ब्रँड औषधामुळे पतंजलीवर सुप्रीम कोर्टात, तसंच उत्तराखंड सरकार, महाराष्ट्र सरकार आणि जीएसटी विभागाने असे 14 उत्पादनाचे परवाने रद्द करून त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. म्हणजे रामदेव बाबा हे भारतीय जनता पक्षाचं पिल्लू आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आता भारतीय जनता पक्षानंच रामदेव बाबाला हाताखाली असं आटोक्यात ठेवण्यासाठी रामदेव बाबाच्या प्रत्येक उत्पादकावरती कारवाई करायची आणि फाईल तयार करायची. रामदेव बाबा जर वळावळा करायला लागला तर त्या फाईलच्या आधारे रामदेव बाबाचे सगळे धंदे बंद करायचा असा उद्योग आता सध्या महाराष्ट्रामध्ये तसंच देशामध्ये भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे मित्रांनो. म्हणजे हे देशाचं राजकारण आहे. भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरूनच रामदेव बाबा यांच्यावरती कारवाई झाली हेही तितकंच खरं आहे असं लोकांचं मत येत आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.